पालघर जिल्ह्यातील डहाणू आगार बस डेपो येथे आमदार विनोद निकोले यांच्या हस्ते 5 नव्या एसटी बसचे केक कापून व स्वतः बस चालवून उद्घाटन करण्यात आले। डहाणू आगारातील 16 बस अत्यंत जुन्या असून खराब अवस्थेत होत्या, त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासात अनेक अडचणी निर्माण होत होत्या। तसेच मानव विकास योजनेतून मिळालेल्या 14 बस डहाणू आणि तलासरी या दोन्ही तालुक्यांमध्ये कार्यरत असल्यामुळे अनेक गावांना वेळेवर बस सेवा उपलब्ध होत नव्हती। ही बाब लक्षात घेऊन आमदार विनोद निकोले यांनी फेब्रुवारी महिन्यातील अधिवेशनात 25 नव्या बसची मागणी केली होती। त्याचाच पुढील टप्पा म्हणून रविवारी डहाणू डेपोला 5 नव्या बस उपलब्ध करून देण्यात आल्या। उद्घाटनाप्रसंगी आमदार निकोले यांनी स्वतः एका नव्या बसचे वाहन चालवून एक वेगळाच ठसा उमटवला। तसेच त्यांनी डहाणू डेपोतील विविध समस्यांचा आढावाही घेतला। या कार्यक्रमाला माकपा तालुका सचिव रडका कलांगडा, महाराष्ट्र राज्य किसान सभेचे कार्याध्यक्ष व ठाणे पालघर अध्यक्ष डॉक्टर चंद्रकांत घोरकना, कुशल राऊत, तन्मय बारी, वासू दुबडा, डहाणू डेपोचे अधिकारी अजित अवतार, राजू पाटील यांच्यासह अनेक ड्रायव्हर, कंडक्टर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज निलेश दांडेकर, तालुका प्रतिनिधी डहाणू। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।